पवित्र आत्मा आणि त्याचे कार्य हे या मालिकेचं नाव आहे. आणि मागील काही दिवसापासून आपण देवाचा पवित्र आत्मा कोण आहे, त्याचा आपल्याशी कसा संबंध आहे, तो कशा रीतीने कार्य करतो आणि त्याला कशासाठी पाठवण्यात आलेला आहे याविषयी बोलत आहोत. आणि माझा विश्वास आहे की तुमच्यासमोर देवाचं वचन पवित्र शास्त्र आहे. देवाला मान देणं म्हणजे त्याच्या वचनाला मान देणं. आणि आजचा आपला विषय आहे सहभागितेची देणगी. आतापर्यंत आपण पवित्र आत्म्याचं कार्य कशा रीतीने आपल्या जीवनात, विश्वासणाऱ्याच्या जीवनात असतं, देवाचा पवित्र आत्मा कशा रीतीने कार्य करतो याविषयी काही गोष्टी पाहिल्या. आणि ह्या मालिकेतला आजचा हा तिसरा संदेश आहे. आणि आजचा शीर्षक आहे सहभागितेची देणगी, द गिफ्ट ऑफ कंपॅनियनशिप. आणि शास्त्रभाग आहे योहान 14, योहान कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. आता ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा उल्लेख होतो त्यावेळेस तुमच्या मनात काय कल्पना येते? अनेकांच्या मनात वेगवेगळ्या विचित्र अशा कल्पना येतात. काही जणांना असं वाटतं की पवित्र आत्मा एक शक्ती आहे. काही जणांना असं वाटतं की पवित्र आत्मा काही वेळेस आपल्यामध्ये उतरून येतो आणि नंतर तो निघून जातो. काही जणांना असं वाटतं की आपल्याला त्याला आपल्यामध्ये बोलवावं लागतं वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याबद्दल काय सांगितलं हे आज आपण पाहणार आहोत. कोणतं चर्च काय शिकवतं, कोण काय शिकवतं हे नाही, तर देवाचं वचन पवित्र शास्त्र काय शिकवतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः पवित्र आत्म्याबद्दल काय सांगितलं हे योहान कृत शुभवर्तमान याच्या 14व्या अध्यायामध्ये आहे. योहान 14 आणि 16 हे 2 अध्याय. आता सीन असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त लवकरच वधस्तंभावर जाणार होता. शेवटचे काही क्षण तो त्याच्या शिष्यांबरोबर आहे. ते इमोशनल झालेले आहेत की इतके वर्ष, जवळजवळ 3 वर्ष त्याच्यासोबत राहिले, त्याचे चमत्कार पाहिले, त्याचे उपदेश ऐकले. आणि अचानक तो सांगतो का आता मी तुम्हाला सोडून जाणार आहे, वधस्तंभावर जाणार आहे. आणि म्हणून ते दुःखी झालेले आहेत. पहिल्या वचनात योहान 14 आणि वचन 1 तो म्हणतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये किंवा होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. म्हणजे शिष्यांचे अंतःकरण, मन अस्वस्थ होऊ नये ही त्याची इच्छा होती. आणि आजही तुमचं आणि माझं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, डिस्टर्ब असू नये ही त्याची इच्छा आहे. किती जण आमेन म्हणू शकता? किती जणांचं मन अस्वस्थ आहे? तो म्हणतो की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. आणि मग नंतर तो त्यांना त्याच्या आणखी एक तो सांगतो त्यांना की आता थोड्याच वेळानंतर मी तुमच्यापासून दूर जाणार आहे, वधस्तंभावर जाणार आहे आणि काही दिवसानंतर या पृथ्वीवरून जाणार आहे. परंतु मी जाईन, पण तो त्यांना सांगतो की आणखी एक जण जो माझ्यासारखा, त्याला तुमच्याबरोबर पाठवेन. मी काही दिवस तुमच्यासोबत होतो, परंतु दुसरा जो येईल तो सदा सर्व काळ तुमच्याबरोबर राहील. हे तो त्यांना सांगतो. परंतु त्यावेळेस त्यांना काही ते कळलं नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर, पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी त्यांच्यावर उतरल्यानंतर त्यांना हा अनुभव आला. आता किती वेळेस आपण विचार करतो, कदाचित तुम्ही विचार केला असेल, मी विचार केला आहे की प्रभू येशू ख्रिस्त जगात असताना जर मी त्यावेळेस असतो तर, मी जर त्याचा शिष्य असतो तर, प्रत्यक्षात आपण पाहिलं असतं, पाहू शकलो असतो, ऐकू शकलो असतो. आपल्याला काही वेळा असं वाटतं की समजा आज जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर समक्ष असता तर. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 14व्या अध्यायामध्ये तो देतो की ज्यावेळेस शिष्यांना असं वाटत होतं की प्रभू येशूने त्यांना सोडून जाऊ नये, त्यांच्यासोबत राहावं, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की त्याने आपल्याबरोबर असावं, त्याची समक्षतेचा, त्याच्या सानिध्याचा अनुभव 24 तास आपल्याबरोबर असावा, आणि तसं होऊ शकतं.
आणि हा अनुभव पेंटिकॉस्ट नंतर त्याच्या शिष्यांना आला. आणि हा अनुभव तुम्हाला आणि मला देखील येऊ शकतो. तुम्हाला देखील येऊ शकतो. मी तो अनुभव घेत आलेलो आहे. आणि हे किती सौभाग्य आहे नाही का, की जरी प्रभू येशू ख्रिस्त आज स्वर्गात देव पित्याकडे असला तरी त्याची उपस्थितीचा अनुभव आपण घेऊ शकतो. तो कोण आहे हे समजू शकतो. त्याचं वचन आपल्याला समजू शकतं. अनेकांना वाटतं की शास्त्र सगळ्यांना समजत नाही, ते काही ठराविक लोकांनाच समजतं. काही जण तर ॲक्च्युली असं म्हणतात की ते सगळ्यांसाठीच नसतं, सगळ्यांनाच समजत नसतं. असं त्यांनी ठरवून टाकलेलं, असं त्यांचं ओपिनियन झालेलं आहे. परंतु ते चुकीचं आहे. प्रेज द लॉर्ड. असं जर तुमचं ओपिनियन असेल, तुमच्या अशा काही विचित्र कल्पना असतील, तर माझी अशी प्रार्थना आहे की आजचा हा संदेश तुम्हाला आशीर्वादाचा ठरेल आणि देव त्याच्या आत्म्याने, त्याच्या वचनाने तुमच्याशी बोलेल. आता योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 15व्या वचनापासून आपण वाचू. आता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांचं सांत्वन करीत आहे. ते डिस्टर्ब, अस्वस्थ झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत. आणि तो त्यांना काय म्हणतो बघा. योहान 14:15, माझ्यावर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळाल. ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं त्यांचं आपण ऐकतो नाही का. प्रभू येशू म्हणतो जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तुम्ही माझे ऐकाल. म्हणजे जर ऐकणार नाही याचा अर्थ प्रेम नसेल तर तुम्ही ऐकणार नाही. आणि मग पुढे तो म्हणतो मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. आता हे नवीन आहे. हे पूर्वी त्यांनी ऐकलेलं नाही प्रभू येशूच्या तोंडातून. इतर गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहेत, दाखले शिकवलेले आहेत. पण आता काहीतरी नवीन तो सांगतोय. आणखी एक जण त्याच्यासारखा दुसरा एक जण येणार आहे, ह्याच्याबद्दल तो त्याचं इंट्रोडक्शन शिष्यांना करत आहे. तो म्हणतो मी पित्याला विनंती करीन, तो तुम्हाला दुसरा कैवारी. कैवारी या ठिकाणी जो शब्द आहे म्हणजे बाजू मांडणारा किंवा बाजू घेणारा. दुसरा शब्द आहे हेल्पर किंवा संगती. जसं पहिल्या अध्यायाच्या उत्पत्तीच्या आपण वाचतो की देवाने आदामाला सांगितलं की मी तुझ्यासाठी योग्य सहचारीने निर्माण करेन. आपण म्हणतो सहकारी. सहकारी म्हणजे माझा जो सहकारी म्हणजे मी जे करतोय तेच करण्यास मदत करणारा. मी एक करतो आणि तो वेगळं करतो असं नाही. किती जणांना समजत आहे. तो म्हणतो की मी एक कैवारी, एक सहकारी पाठवीन. म्हणजे सत्याचा आत्मा. म्हणजे तो आत्मा सत्याचा आत्मा आहे. त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. आता त्यांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त सोडून जाणार आहे. पण तो म्हणतो दुसरा जो मी पित्याला विनंती करीन, दुसरा एक जण जो येईल तो तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. तो आयुष्यभर सदा सर्व काळ जगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर राहील. त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही, कारण ते त्याला पाहत नाही, अगर ओळखीत नाहीत. जगातील लोक, तारण झालेले लोक या गोष्टी समजू शकत नाहीत. त्यांना याचा अनुभव येऊ शकत नाही. पण तो म्हणतो तुम्ही जे माझे शिष्य झालेले आहात, तुम्ही जे माझा अनुभव घेतलेला आहात, त्या तुमच्याबरोबर तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुमच्यामध्ये वस्ती करील. आता या ठिकाणी पहिली गोष्ट तो शिष्यांना सांगतो पवित्र आत्म्याविषयी. प्रभू येशू म्हणतो की मी तुमच्याशी बोलत असताना तो देवाचा पवित्र आत्मा तुमच्याबरोबर आहे, पण एक दिवशी तो तुमच्यामध्ये येऊन वस्ती करून राहील. बघा, आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितले की माझं जाणं, तुम्हाला सोडून स्वर्गात जाणं हे आवश्यक आहे, अगत्य आहे. कारण मी जर गेलो नाही तर तो कैवारी पवित्र आत्मा तुमच्याकडे येणार नाही. पण मी जर देवपित्याकडे गेलो तर मी त्याला विनंती करीन आणि तो देवाचा पवित्र आत्मा तो कैवारी तुमच्याकडे पाठवेल. आता प्रभू येशूला हे म्हणायचं होतं की माझं जाणं हे आवश्यक आहे, तुमच्या हिताचं आहे, तुमच्या फायद्याचं आहे. माझं जाणं आणि पवित्र आत्म्याचं तुमच्याकडे येणं. आता पवित्र आत्म्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं जाणं आणि पवित्र आत्म्याचं शिष्यांकडे येणं, आपल्याकडे येणं का फायद्याचं आहे? पॉईंट,
काही फायदे, काही गोष्टी आपण पाहूया. 1, 2, 3, 4 जर तुम्ही लिहित असाल तर. पहिली गोष्ट तो म्हणतो की तो पवित्र आत्मा तुमच्याबरोबर आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये असताना एका वेळी एकाच गावात एकाच ठिकाणी ठराविक लोकांसोबत राहू शकत होता. परंतु तो म्हणतो की मी स्वर्गात गेल्यानंतर तो पवित्र आत्मा येईल, तो एकाच वेळीस अनेक लोकांबरोबर राहू शकेल, अनेकांना त्याच्या उपस्थितीचा अनुभव येऊ शकेल. प्रभू येशू ख्रिस्त शरीराने शारीरिकरित्या जगात असताना एकाच वेळेस हजर होता. काही लोकांसोबतच असू शकत होता, सर्वांसोबत नाही. पण तो म्हणतो पवित्र आत्मा येईल तेव्हा तो सर्वांसोबत एकाच वेळेस माझ्या उपस्थितीचा अनुभव तुम्हाला करून देईल. आता आपल्याला माहिती आहे की प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर देखील ज्यावेळेस त्याला गौरवी शरीर प्रगट झालं, बंद दारामध्ये दार बंद करून शिष्य जमलेले असताना तो प्रगट झाला. अचानक क्षणात तो इमाऊस गावी चाललेल्या रस्त्याला ते 2 जण चालले होते तिकडे प्रगट झाला. परंतु तरीही त्या गौरवी शरीरामध्ये असताना देखील तो एका वेळेस एकाच ठिकाणी उपस्थित राहू शकत होता. हे लिमिटेशन, ही मर्यादा होती. म्हणून तो म्हणतो माझं जाणं हिताचं याच्यासाठी आहे की तो जो पवित्र आत्मा येईल तो तुम्हा सर्वांबरोबर एकाच वेळेस राहू शकेल, तुम्हाला तो माझ्या उपस्थितीचा अनुभव करून देईल. तो म्हणतो मी तुमच्याबरोबर एका देशात या ठिकाणी राहिलो. पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा अनुभव आपल्याला येतो त्यावेळेस काय होतं की फक्त इस्रायलच नाही तर भारतात आणि युरोप आणि कोणत्याही देशामध्ये एकाच वेळेस देवाचे लोक भक्ती करत असताना एकाच वेळेस त्या सर्वांना प्रभू येशूच्या उपस्थितीचा, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचा अनुभव येतो. किती जण आमेन म्हणू शकतात. पण जर प्रभू येशू जगात असता तर तो एका वेळेस एकाच शहरात एकाच देशात राहू शकला असता. पण आज पेंटेकॉस्टपासून पवित्र आत्म्याचं आगमन झालेलं असल्यामुळे जगभर, देशभर, कोणत्याही ठिकाणी कोणीही एकाच वेळेस आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. आता समजा मी इथे नाशिकमधून आहे, बेनीफरेन ते नागपूरमधून आहे, काही जण नगर, काही जण औरंगाबादमधून. आपण जरी शरीराने वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरीही देवाची पवित्र आत्म्याची उपस्थिती आणि तो आत्मा आपल्याबरोबर आल्यानंतर आपल्याला एकाच वेळेस सर्वांना त्याची उपस्थितीचा अनुभव येऊ शकतो. हा पहिला फायदा, फर्स्ट ॲडव्हान्टेज, की आपल्याला प्रभू येशूच्या देवाच्या उपस्थितीचा अनुभव एकाच वेळेस येऊ शकतो. दुसरा फायदा काय? तो म्हणतो वचन 17, योहान 14 आणि 17 वचनाचा शेवटचा भाग, तो तुमच्याबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील, तुमच्यामध्ये येऊन राहील. आता त्यावेळेस हे त्यांना कळलेलं नव्हतं की हा काय प्रकार आहे, प्रभू येशू ख्रिस्त नेमकं काय सांगत आहे. जुन्या करारामध्ये आपण वारंवार वाचतो एखाद्या विशिष्ट कार्यासाठी देवाचा आत्मा अमुक अमुक राजावर, अमुक अमुक संदेष्ट्यावर उतरून आला, ते विशिष्ट कार्य करण्यासाठी. म्हणजे जुन्या काळामध्ये, जुन्या करारामध्ये देवाचा पवित्र आत्मा, देवाची उपस्थिती विशिष्ट कार्यासाठी काही ठराविक लोकांवर उतरून येत असे, ते कार्य पूर्ण करण्यासाठी. मंदिरामध्ये किंवा निवास मंडपामध्ये देवाचं गौरव आणि तेज त्या ठिकाणी उपस्थित होत असत. देवाची उपस्थिती त्यांच्याबरोबर होती पण त्यांच्यामध्ये नव्हती. ऐकून घ्या, देव इस्रायल लोकांच्या संगती होता, त्यांना त्याची उपस्थितीचा अनुभव, काही वेळेस त्याचं तेज डोळ्याने दिसत होतं, अनुभव येत होता, वाणी ऐकू येत होती, संदेश त्यांना, पण देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये नव्हता. हा फरक जुन्या करारात पवित्र आत्म्याचं कार्य आणि नव्या करारातील पवित्र आत्म्याचं कार्य याच्यामध्ये आहे. जुन्या करारामध्ये देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरून येत असे, पण नव्या करारामध्ये देवाचा आत्मा आपल्यामध्ये येऊन राहतो. अनेकांना हे माहीत नाही, खरं वाटत नाही, पण हे खरं आहे. शास्त्र सांगतं की जर कोणी ख्रिस्ताचा
नाही. जर कोणातला देवाचा आत्मा नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. रोम 6:8 आणि 9. की देवाचा पवित्र आत्मा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त कोण हे प्रगट करतो. मागील संदेशात आपण पाहिलं की देवाचा पवित्र आत्मा देवाविषयीचं सत्य, आपल्याविषयीचं सत्य की आपण पापी आहोत, आपल्याला पापाच्या क्षमेची देवाची गरज आहे ही जाणीव करून देतो आणि मग आपण त्याच्याकडे वळतो आणि मग आपण त्याच्यावर हे वाटणं, ही जाणीव होणं हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आमेन. प्रभू येशू म्हणतो दुसरा फायदा हा की तो तुमच्यामध्ये येऊन राहील. आणि तेव्हापासून तर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आगमनापर्यंत ह्या काळाला चर्च एज किंवा मंडळीचं युग म्हटलेलं आहे. पेंटिकॉस्टच्या दिवसापासून जेव्हा मंडळी स्थापन झाली तर रॅप्चर किंवा मंडळी वर घेतलं जाणे, ज्या दिवशी मंडळी ख्रिस्ताची वर घेतली जाईल तो काळ, तो टाईम पिरियड त्याला चर्च एज, मंडळीचा काळ, युग असं म्हटलेलं आहे. आणि ह्या काळामध्ये देवाचा पवित्र आत्मा जगभर कार्य करीत आहे. आणि काय कार्य करीत आहे? ज्यावेळेस आपण वाचतो, ज्यावेळेस आपण ऐकतो की अशा प्रकारचा माणूस, अशा प्रकारची व्यक्ती देवाकडे आली, अशा प्रकारचे लोक देवाकडे आले, त्यांचं तारण झालं. हे झालं कशामुळे? देवाच्या पवित्र आत्मा त्याच्या कार्यामुळे. पवित्र आत्मा जाणीव करून देतो की येशू ख्रिस्त हा देव आहे, तो तारणार आहे. आणि मग माणूस तेव्हा प्रतिसाद देतो त्यावेळेस तो त्याच्याकडे. तर देवाचा पवित्र आत्मा ह्या मंडळीच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्याद्वारे मंडळीची रचना करत आहे. त्याच्या निवडलेले लोक वेगवेगळ्या देशातून, जातीतून, धर्मातून तो निवडून त्याच्याकडे आणत आहे. आणि हे देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. अनेकांना वाटतं धर्म नाही आहे, हे देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य आहे. देव कार्य करीत आहे. आणि म्हणून याला कोणताही सरकार, कोणताही धर्म, कोणती व्यक्ती अडवू शकत नाही. अडवण्याचे प्रयत्न इतिहासात झाले, आजही होत आहेत. पण प्रभू येशू म्हणतो की मी माझी मंडळी उभारेन आणि अधोलोकांच्या द्वारांचं, नरकाचं तिच्यापुढे टिकावं लागणार नाही. देव जेव्हा म्हणतो मी हे करील, त्याला कोणीही अडवू शकत नाही, नाही का? तर हे दुसरं कार्य आहे की तो म्हणतो माझं जाणं का आवश्यक आहे, का तुमच्या फायद्याचं आहे, कारण मी गेल्यानंतर त्याला तुमच्याकडे पाठवीन. दुसरी गोष्ट तो म्हणतो तो आल्यावर तो तुमच्यामध्ये राहील, तुमच्या ठाई वस्ती करून राहील. तिसरा फायदा पवित्र आत्म्याचा काय, की देवाचा पवित्र आत्मा काय करेल. बघा, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय तर आपण वाचला. या ठिकाणी देवाच्या पवित्र आत्मा त्याचं कार्य विश्वासाच्या आपल्या जीवनामध्ये कसं आहे, तो काय करतो. तो जर आपला सोबती कंपॅनियन आहे, आपला विषय आहे की सहभागितेची देणगी, देवाबरोबर सहभागिता माणसाची होणे, माणसाने, पापी माणसाने पवित्र देवाबरोबर सहभागिता किंवा कनेक्टेड राहणं ही एक देवाची देणगी आहे. ही साधी गोष्ट नाही आहे. आणि रोमकरास पत्र 8 वचन 26 पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल लिहिताना पाऊल लिहितो की तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कशात हातभार लावतो? अशक्तपणात. तुम्ही अशक्त आहात, कमी पडत आहात, याची कधी जाणीव झालेली आहे का? की मला वाटतं प्रार्थना करावी पण काय करावी हे शब्द सुचत नाही. मला वाटतं की खूप देवाच्या जवळ जावं, मला वाटतं की देवाने मला वाटतं की दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करावी, पण कशी करावी? आपल्यामध्ये उणीवा, लिमिटेशन्स आहेत. म्हणून तो म्हणतो की आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. जेव्हा आपण अशक्त असतो, जेव्हा आपण कमी पडतो, तेव्हा देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो. किती जण आमेन म्हणू शकतो? किती जण अजूनही माझ्यासोबत ऐकत आहे? ते म्हणतात, तो म्हणतो की तो आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. प्रार्थना कशी करावी तशी कराव्यास आपल्याला समजत नाही. किती वर्ष, किती माणूस वयस्कर म्हातारा झाला, किती महान सेवक झाला, तरीही आपण शिकत असतो, आपण पोहोचलेलो नसतो.
आणि जर कोणाला वाटत असेल की मला सर्व समजलेलं आहे, मला सर्व माहीत झाले, तर तो गैरसमज आहे. तो म्हणतो प्रार्थना कशी करावी आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः म्हणजे पवित्र आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्छ्वासाने आपल्यासाठी विनंती करतो. जे उच्चार करू शकत नाही, कळण्याने. काही वेळेस तुम्हाला अनुभव आला असेल, मला काही दुःखाच्या घटनेच्या वेळेस, काही अशा मनस्थितीमध्ये आपण प्रार्थना करू, आपण फक्त शांत बसू शकतो, आपण शांत बसतो, आपण शब्द उच्चारू शकत नाही, परंतु एक फिलिंग, एक भावना, एक मनातून, आणि त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये, आपल्याद्वारे देव पित्याजवळ विनंती करत असतो. किती विशेष आहे नाही का? जर तुम्ही अनुभव घेतला नसेल तर हा अवश्य अनुभव घ्या. तुमच्या प्रार्थनेच्या जीवनात लेवल वाढवल्यानंतर, प्रार्थना म्हणजे फक्त हे पाहिजे, तू हे कर, ते कर, ही प्रार्थना नाही आहे. प्रार्थना म्हणजे देवाची सहवास, संगती. त्याने काय करायचं हे त्याला ऑर्डर देणं नाही आहे, तर त्याच्या संगतीत राहणं, त्याची वाणी ऐकणं, त्याच्या सहवासाचा संगतीचा आनंद घेणं, त्याच्याकडून शिकणं. तो म्हणतो की आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करतो, विनंती करतो, आणि देवाच्या इच्छेप्रमाणे. आणि मग 27व्या वचनात, आणि अंतर्यामी पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे ठाऊक आहे, कारण हा पवित्र आत्मा पवित्र जनासाठी देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो. आपली मर्जी, आपली इच्छा काय, आपल्याला वाटतं हे व्हावं, ते व्हावं, देवाने ते करावं, पण देवाची योजना काय, त्याची मर्जी काय आपल्याला माहीत नसते. पण ज्यावेळेस आपण त्याच्यावर अवलंबून राहतो, पवित्र आत्मा, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्याद्वारे मध्यस्थी करतो. हे एक त्याचं कार्य. ज्यावेळेस आपल्याला त्याची सहभागिता लाभते, म्हणून सहभागिता, पवित्र आत्म्याची सहभागिता ही देणगी आहे. शेवटचा आशीर्वाद पालक लोक देतात की पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्याबरोबर. हा फक्त एक आशीर्वाद नाही, हे फक्त बोलायचं नसतं, हा ॲक्च्युली अनुभव आहे जो तुम्ही आणि मी दररोज 24 तास घेऊ शकतो, घ्यायचा असतो. देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर राहो. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही आणि मी देवाच्या पवित्र आत्म्याच्या सहभागितेत राहू शकतो, राहिलं पाहिजे. किती जण आमेन म्हणू शकतात? आणि ही सहभागिता, हे इन्व्हिटेशन, हे आमंत्रण देवाचं आपल्याला आहे की आपण, प्रभू येशू जो स्वर्गात आहे, देव जो पिता जो स्वर्गात आहे, पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये, आपल्या सोबत आहे, आपल्यामध्ये आहे, त्याच्याद्वारे आपण त्यांच्या संगतीत राहू शकतो. याच्यापेक्षा महत्त्वाचं काही असू शकतं? याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही असू शकते का? मला नाही माहीत किती जणांना समजते, पण माझी अशी प्रार्थना आहे की प्रत्येकाला हे दिव्य प्रकटीकरण समजावं आणि ह्या लेवलला, ह्या नवीन वर्षात प्रत्येकाने जावं. फक्त वर प्रार्थना, बुद्धीने प्रार्थना नाही, तर आत्म्याने त्याच्या संगतीच्या आनंदात. काही लोक फक्त काही प्रॉब्लेम झाल्यावरच प्रार्थना करतात, प्रॉब्लेम झाल्यावरच शास्त्र वाचतात. ह्याच्याबद्दल आपण बोलत नाही. आपण अशा लोकांबद्दल बोलत आहोत की जे प्रभू येशूकडे वळलेले आहेत, तुम्ही आणि मी, ज्यांनी त्याच्या तारणाचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांना त्याच्या अधिक जवळ चालायचं आहे, त्याच्या सानिध्यात जायचे, त्यांच्याशी मी बोलत आहे. आमेन. आणि या नवीन वर्षात जर तुम्ही तो निर्णय घेतलेला असेल तर तुमच्यासाठी हे आहे. मग वचन 18 पुढे तो काय म्हणतो बघा, योहान 14 आणि 18, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. कधी आपण अनाथ आहोत, एकटा आहोत असं कधी वाटलंय का? अनेकांना वाटतं, डिप्रेशन, निराशा, एकटं वाटतं. आणि प्रभू येशू त्या फिलिंगबद्दल, त्या मनस्थितीबद्दल सांगतो की मी तुम्हाला अनाथ, तुम्हाला एकटं असं वाटणार नाही, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तर मी तुमच्याकडे परत येईन. आणि मग तो म्हणतो, आता थोडाच वेळ आहे, जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल, कारण मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल.
त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे. आणि तो दिवस आला पेंटिकॉस्टचा आणि त्यांना समजलं की प्रभू येशू आपल्याबरोबर आहे. जरी तो स्वर्गात गेला तरी पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्याबरोबर आहे. त्यांना कधी एकटं वाटलं नाही. म्हणून हा एक अनुभव आहे. ही आणखी एक गिफ्ट आहे. देव पित्याने तुम्हाला आणि मला 2 देणग्या दिल्या. एक त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि दुसरा त्याचा पवित्र आत्मा. कदाचित पहिली देणगी तुम्ही स्वीकारली असेल, तिचा अनुभव घेतला असेल की प्रभू येशूने तुमच्या पापाची क्षमा केली. पण पवित्र आत्म्याची सहभागिता, पवित्र आत्मा कसं सहाय्य करतो, कसं सांत्वन करतो, कसं आपल्याला उत्तेजन देतो, जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये निराश असतो तेव्हा आपल्याला कसं धीर देतो, धैर्य देतो, याचा कधी अनुभव घेतला का? हा पण एक अनुभव आहे. हे पण एक पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणि जर नसेल घेतला तर आजपासून तुम्ही तो घेऊ शकता. कारण तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. तुम्ही विश्वास धरला पाहिजे की देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. त्याचे आभार मानले पाहिजे आणि त्याला विनंती केली पाहिजे की तू माझ्याशी बोल, तू मला तुझ्या वचनातील दिव्य गोष्टी प्रगट कर. तर या ठिकाणी आणखी एक फायदा तो म्हणतो की तुम्हाला अनाथ, एकटं असं वाटणार नाही, लोनलीनेस वाटणार नाही. आज किती जण बोर झालेले असतात. प्रत्येकाच्या तोंडून जवळजवळ ऐकायला की मी बोर झालेलं. बोरिंग. पवित्र आत्म्याचे सहभागितेत असल्यावर कोणी बोर होत नाही. मी तुम्हाला सांगतो. तासचे तास आपण एकट्या बसू. मी दिवसभर तासचे तास एकटा एका रूममध्ये बंद करून एका ठिकाणी बसू शकतो. बरेच विश्वासणारे नाही बसू शकत. त्यांना सारखं काहीतरी बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे, टी व्ही पाहिजे, कोणीतरी बोलायला पाहिजे, मोबाईल खेळायला पाहिजे. एकटं नाही बसू शकत. तर हे एकटं बसण्याची, एकटं देवाच्या सोबत राहण्याची ही सवय लावा, कल्टिवेट करा. तुमचा आत्मा ट्यून इन, सेन्सिटिव्ह करा, संवेदनशील करा की देव त्याच्या आत्म्याने तुमच्या आत्म्याशी काय बोलतोय. सारखं काहीतरी म्युझिक, सारखी काहीतरी बडबड, सारखं काहीतरी चालू असताना देवाची वाणी तुम्ही ऐकू शकणार नाही. सारखं कोणीतरी संगती असल्यानंतर पवित्र आत्मा तुमच्या संगतीचा अनुभव तुम्हाला येणार नाही. त्याची संगत, त्याच्या सोबतीचा आनंद, त्याचा सहवासाचा हा अनुभव घ्या. आणि मग तो काय म्हणतो वचन 20 मध्ये, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये, तुम्ही व मी तुमच्यामध्ये आहे. आणि मग म्हणजे बघा की पवित्र आत्मा तो म्हणतो तुम्हाला आल्यानंतर मी तुमच्याबरोबर आहे याचाही तुम्हाला अनुभव येईल आणि देव पिता आहे याचाही येईल. आणखी काय पाहिजे? बोर होण्याचा प्रश्नच नाही, एकटं वाटायचा प्रश्नच नाही. नाही पण माझ्यासोबत कोणी नाही असं म्हणूच शकत नाही. माझ्यासोबत देव जो पवित्र आत्मा आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे, देव जो पिता आहे. आमेन. प्रार्थनेची लेवल ह्या नवीन वर्षात वाढवा. प्रार्थना म्हणजे काही शॉपिंग लिस्ट नाही की फक्त मागणं, प्रॉब्लेम झाल्यावर हे कर, ह्या गोष्टीसाठी. तसं नाही आहे. एक सहवास, एक फ्रेंडशिप, एक मैत्री जोडणं आहे देवाशी, त्याच्या पवित्र आत्म्याशी. एक संगतीत राहणं आहे. हालेलुया. आता याच्यापेक्षा जवळ आपण जाऊ शकतो का? तो म्हणतो की मी येईन आणि देव पिताही तुमच्याबरोबर येऊन राहील पवित्र आत्म्यासोबत. नंतर आणखी काय फायदा आहे बघा. 23वे वचन. येशूने त्यांना उत्तर दिले, कोणाचे माझ्यावर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळील. दुसऱ्यांदा तो म्हणतो की जर कोणाचे प्रेम असेल तर वचन. आणि ज्यांचं देवावर प्रेम असतं ना तेच त्याचं ऐकतात, नाही का? आणि माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. आम्ही म्हणजे मी आणि पिता, म्हणजे पवित्र आत्मा जेव्हा तुमच्याबरोबर येऊन राहील, तो म्हणतो आम्ही पण त्याच्यासोबत असू. तुम्हाला अनाथ वाटायचा, बोर व्हायचा, डिप्रेशनमध्ये जायचा संबंधच नाही, प्रश्नच नाही आहे. हे प्रभू येशू त्यांना प्रॉमिस करीत आहे. हे महत्त्वाच्या सूचना
हे वचन तो त्यांना सांगत आहे की आम्ही तुमच्या संगती येऊ. आणि हा अनुभव त्यांना आला पेंटिकॉस्टच्या दिवशी. हा अनुभव आज तुम्हाला येऊ शकतो. आमेन. नंतर तो पवित्र आत्मा आणखी काय करतो, त्याची सहभागिता आपल्याला लाभल्यानंतर वचन 26, मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा. आता परत एकदा त्याला पवित्र आत्म्याला प्रभू येशू तो कैवारी म्हणत आहे. कम्फर्टर, सांत्वन करणारा किंवा बाजू घेणारा किंवा मदत करणारा. तो म्हणतो की तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. हे एक कार्य पवित्र आत्म्याच्या सहभागीत आपल्याला आपण राहिल्यानंतर काय होतं की देवाबद्दलच्या गोष्टी, देवाचं वचन तो आपल्याला शिकवतो आणि जे शास्त्रात लिहिलेलं आहे त्या वचनांची आठवण करून देतो. काही वेळेस आपल्याला वचन आठवतं पण रेफरन्स आठवत नाही की ते कुठं आहे. असं वचन आहे. का बरं आठवलं? देवाच्या आत्म्याने आठवण करून दिली म्हणून. एखाद्या विशिष्ट अडचणीत, परिस्थितीत एखादं वचन आठवतं, देवाचा पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो आणि ते आठवण करून देतो. आता प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की मी संगती असताना ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, पण मी गेल्यानंतर आणि तो पवित्र आत्मा आल्यानंतर तो ह्या गोष्टी तुम्हाला शिकविल. तो तुम्हाला सर्व शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले त्यांची आठवण करून देईल. आता इकडे जरा ऐका. ज्यावेळी शिष्य प्रभू येशू सोबत होते, बरेचसे अडाणी होते. ते काही वही आणि पेन घेऊन प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या गावाला गेला, काय उपदेश केला, कोणता चमत्कार झाला, कोणाचा झाला, हे काही डायरीमध्ये रोजची रोज दैनंदिनी डायरी लिहित नव्हते. ऐका. त्यांनी फक्त पाहिलं, ऐकलं, त्यांनी वधस्तंभावर गेलं, त्याला पुनरुत्थान, त्यांनी फक्त ऐकलं. त्यावेळेस रोजच्या रोज त्यांनी लिहिलं नाही की रोजच्या रोज काय घडलेलं आहे. पण तो स्वर्गात गेल्यानंतर जरा ऐका. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर पवित्र आत्मा त्यांना मिळाल्यानंतर पेंटिकॉस्टच्या नंतर आपण पाहतो की नवा करार हा लिहिण्यात आला. जवळजवळ 40 वर्षानंतर पहिलं शुभवर्तमान जे मार्कस शुभवर्तमान हे लिहिण्यात आलं. नंतर याकोबाचे पत्र, नंतर बाकीचे शुभवर्तमान आहे. मग नंतर त्यांनी अशा रीतीने लिहिलं, प्रभू येशूचा जन्म वाचा किंवा एखादा चमत्कार वाचा कोणत्याही शुभवर्तमानातला. असं वाटतं की तो शिष्य जे चाललेलं आहे तो त्याच वेळेस लिहित आहे, पण नाही. ते अनेक वर्षानंतर मग हे त्यांना कसं आठवलं? पवित्र आत्म्याने त्यांना आठवण करून दिली आणि ते लिहित गेले. किती जणांना समजतंय मी काय बोलतोय? अनेक वर्षानंतर त्यांनी लिहिलं. त्याचा जन्म, त्यांनी केलेले उपदेश, कोणत्या गावात काय झालं, कोणाशी कोणते शब्द तो बोलला, याची आठवण पवित्र आत्म्याने शिष्यांना नंतर करून दिली आहे. आणि ज्या शिष्यांनी, ज्या पवित्र आत्म्याने त्या अडाणी शिष्यांना शिकवलं, तोच पवित्र आत्मा आज तुम्हाला मला शिकवू शकतो जर आपण त्याच्यावर अवलंबून राहिलो तर. पण बरेच वेळेस लोक स्वतःच्या शिक्षणावर, क्वालिफिकेशनवर अवलंबून राहतात, है ना. बरेच वेळेस लोक मनाने शास्त्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं हे असं आहे, त्यांनी असं सांगितलं, मला वाटतं ते तसं आहे. पण जर आपण पवित्र आत्म्याकडून शिकलो की प्रभू तू मला शिकव, तर तो आपल्याला शिकवू शकतो. कारण त्याच्यासाठीच तो आपल्याबरोबर आहे, आपल्यामध्ये आहे. हे एक महत्त्वाचं कार्य आहे. तो शिकवणार आहे. प्रभू येशूने शिष्यांना शिकवलं आणि जे शिकवलं त्याची आठवण पवित्र आत्म्याने करून दिली आणि मग त्यांनी सुवार्ता गाजवली. मग हे शास्त्र, हे नवा करार लिहिला आणि तोच पवित्र आत्मा तुम्हाला मलाही दिलेला आहे. जरी खरं वाटत नसेल तरी हे खरं आहे, मी तुम्हाला सांगतो. तर हे एक कार्य की तो मला सर्व शिकविल आणि जे काही गोष्टी मी सांगितल्या त्याची आठवण करून देईल. आता कशा रीतीने तो शिकवतो? वेगवेगळ्या रीतीने शिकवतो. प्रामुख्याने त्याच्या वचन, देवाचं वचन तो आपल्याला शिकवतो.
आणि म्हणून देवाचं वचन किंवा शास्त्र कोणाला समजतं? जे देवाकडे वळलेले आहेत. देवाकडे न वळलेले लोक जर त्यांनी शास्त्र समजण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते समजत नाही, समजू शकत नाही. हे देवाने लिहिलेलं हे पुस्तक देवाच्या लोकांसाठी लिहिलेलं आहे. आणि देवाचे झाल्यानंतर देव त्यांना त्याचा आत्मा देतो आणि मग तो पवित्र आत्मा आपल्याला हे प्रगट करतो. मग आपल्याला हे समजायला लागतं. मग जसा तुमचा अनुभव असेल, अनेकांचा असेल, की आता मला शास्त्र समजायला लागलं. अनेक वेळेस मी हे वाचलं पण मला हे समजलं नव्हतं. का समजलं? देवाच्या आत्म्याने प्रगट केलं म्हणून. शिकवतो म्हणजे जे तिथं आहे ते तो आपल्याला प्रगट करतो. जे पूर्वी दिसलं नाही ते एकदम आपल्याला जसे काही डोळे उघडतं आपल्याला लगेच दिसतं की अरे हे वचन माझ्यासाठी आहे. हे तर मी इतके वेळेस वाचलं पण याच्यातलं हे समजलं नाही. इल्युमिनेशन किंवा प्रगटीकरण. आता आजकाल यूट्यूबवर आणि अनेकांच्याद्वारे अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी गूढ सांगतात की देवाने त्याच्या आत्म्याने आम्हाला हे प्रगट केलं, ते प्रगट केलं, भविष्यवाण्या वगैरे. पण कसं ओळखायचं की देवाने काय प्रगट केलेलं आहे, देवापासूनच आहे? ह्याच्यावरून की देवाचा पवित्र आत्मा देवाच्या वचनाच्याच द्वारे आपल्याशी बोलतो. जर कोणाला काही प्रगट झालेलं असलं, समजलं असलं, ते जर वचनानुसार नसेल तर ते देवाकडून नाही. ही टेस्ट आहे. प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते देवापासून आहे किंवा नाही याची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठलेले आहे. पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आहे. तो सर्व सत्यात मार्गदर्शन करेल. म्हणजे जे खोटं आहे, असत्य आहे ते नाही, सत्यात मार्गदर्शन करेल. म्हणून ही टेस्ट आहे की देवाचा पवित्र आत्मा वचनाच्या बाहेर आपल्याशी बोलणार नाही. जे वचनात आहे तेच तो आपल्याला प्रगट करेल, शिकवेल. आमेन. ही टेस्ट नेहमी ध्यानात ठेवा. कोणाचाही उपदेश ऐकताना, टीचिंग ऐकताना, काही भविष्यवाणी ऐकताना तिची पारख करा. काही कोणी सांगितलं तर असं गिळून घेऊ नका. शास्त्र सांगतं की पारख करा, फसू नका. है ना. अनेकांची फसवणूक झालेली आहे. अनेकांना आज खरं खोटं समजत नाही. ते सगळ्यांच्या होला हो करतात, सगळ्यांना प्रेज द लॉर्ड म्हणतात. पण काय राईट आणि काय रॉंग ही पारख देवाच्या आत्म्याने आपण करू शकतो. देवाचं वचन तो आपल्याला प्रगट करतो आणि वचनावरून आपल्याला प्रगट होतं. तर हे एक कार्य देवाच्या पवित्र आत्म्याचं. आणि आणखी एक गोष्ट 27व्या वचनात, योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 27वं वचन बघा. या ठिकाणी प्रभू येशूने काय म्हटलेलं आहे? मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. आणखी एक जो आशीर्वाद, आणखी एक जो फायदा पवित्र आत्मा मिळण्याचा, की देवाची शांती आपल्याला प्राप्त होत असते. देवाचा आत्मा आपण देवाकडे वळल्यानंतर, प्रभू ईश्वर तारणार म्हणून विश्वास ठेवल्यानंतर देव त्याचा आत्मा आपल्याला देतो आणि आपली देवाबरोबर शांती होते. त्याच्यापूर्वी आपण पापी असल्यामुळे, देव पवित्र असल्यामुळे पाप देवाने आपल्यामध्ये आडभिंत असते आणि म्हणून देवाशी आपलं वैर असतं, देवाचा क्रोध आपल्यावर असतो. पण ज्यावेळेस समेट होतो ख्रिस्ताच्या रक्ताने, ज्यावेळेस आपण देवाकडे वळतो त्यावेळेस देवाचा आपला समेट होतो आणि देवाने आपल्यामध्ये शांती होते. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 1 वचन, रोमन्स 5:1. या ठिकाणी पाऊल रोमकरास लिहिताना काय लिहितो बघा, आपण वाचू. यास तो आपण विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहो म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडवू. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो तेव्हा आपण नीतिमान ठरतो, जसं कधीही पाप केलेलं नाही. आपले पाप देव पुसून टाकतो, क्लीन करतो. आणि मग काय होतं की देवाची शांती आपल्याला मिळते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. देवाबरोबर आपली शांती होते, देवाचा क्रोध आपल्या जीवनावर नष्ट होतो. म्हणजे
देवाशी आपला समेट होतो आणि समेट झाल्यानंतर देवाची शांती, देवाबरोबर शांती झाल्यानंतर देवाची शांती आपल्याला मिळते. फर्स्ट वी हॅव द पीस विथ गॉड, देन वी हॅव द पीस ऑफ गॉड. देवाबरोबर शांती झाल्याशिवाय, देवाकडे वळल्याशिवाय देवाची शांती तुम्हाला मिळू शकत नाही आहे. पापी असताना देवाकडे न वळता देवाच्या शांतीचा अनुभव नाही घेऊ शकत. पापाची क्षमा झाल्यावर, देवाबरोबरचा वैर नाहीसं झाल्यावर, देवाशी समेट झाल्यानंतरच देवाच्या शांतीचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. तर हा आणखी एक लाभ, आणखी एक आशीर्वाद. मग आता मी असं विचारू का की देवाबरोबर तुमचा समेट झालेला आहे का? नसेल तर आज होऊ शकतो, अजूनही वेळ गेलेली नाही. आणि जर झालेला आहे तर देवाबरोबर तुमची शांती झालेली आहे. देवाची शांती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. दुसरी गोष्ट ही की ही शांती म्हणजे आपल्याला कधी काही समस्या, प्रॉब्लेम येणार नाही असं नाही आहे. प्रभू येशूने सांगितले की या जगात तुम्हाला बहुत कष्ट होतील, दुःख होतील. त्यालाही झाले, त्याच्या शिष्यांनाही झाले, परंतु तो म्हणतो धीर धरा, मी जगाला जिंकलेले आहे. म्हणजे कोणतीही परिस्थिती, कोणतंही वातावरण, कोणतीही समस्या आली तरीही आपण शांत राहून त्याला तोंड देऊ शकतो. की कोणत्याही वादळात देखील, जीवनातील वादळात देखील आपण शांत झोपू शकतो. प्रभू येशूप्रमाणे आपण रिलॅक्स राहू शकतो की मला माहिती आहे की मी देवाच्या हातात आहे, तो माझ्याबरोबर आहे. मला माहिती आहे की माझी बोट बुडणार नाही आहे. प्रभू येशू बोटीत असल्यावर ती बोट बुडू शकते का? प्रभू येशू जर तुमच्या जीवनात आहे, तुम्ही बुडू शकता का? शक्यच नाही आहे. जरा विचार करा. मग आज कशाची भीती आहे तुमच्या मनामध्ये? कोरोनाची भीती, एखाद्या आजाराची, भविष्याची भीती, मुलांचं काय होईल, माझं काय होईल, जे कोणती भीती असेल, ज्यावेळेस आपला देवाशी समेट होतो, ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मिळतो, तो देवाचा आत्मा आपल्यामध्ये एक शांती, एक शाश्वती, एक गॅरंटी देतो की जे काही चाललेलं आहे ते सर्व देवाच्या योजनेप्रमाणे तो सर्व काही योग्य करणार आहे. आमेन. आपण म्हणत नाही की काय होईल मला माहीत नाही, काय होईल मला माहीत नाही. आपल्याला आतून माहीत होतं, तुम्हाला आतून माहीत होऊ शकतं. कदाचित आज मी कोणाशी तरी असं बोलत आहे की जी ह्या सिच्युएशनमधून जात आहे की मला नाही माहीत आता काय होईल, मला नाही माहीत काय होईल. मी तुम्हाला सांगतो आज त्याच्याशी समेट करून घ्या. आज त्याच्याकडे वळा. त्याला म्हणा तुझ्या रक्ताने माझी क्षमा कर, मी तुझ्याकडे येतो. आणि मग त्याचा आत्मा तुमच्यामध्ये येईल आणि ती शांती देईल. मग कोणत्याही परिस्थितीला तुम्ही फेस करू शकाल, तोंड देऊ शकाल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला एक गॅरंटी, खात्री येईल की माझं भवितव्य हे त्याच्या हातात आहे. त्याने नेमलेली वेळ आल्याशिवाय सैतान मला जगातून काढून घेऊ शकणार नाही, मला मरण येऊ शकणार नाही, त्याच्या परवानगीशिवाय काही होणार नाही. ही खात्री, ही गॅरंटी येईल. आपण भीत घाबरत रोज जीवन जगणार नाही. हे करू का नको, इकडं जाऊ का नको, ते करू. आपण निर्धास्तपणे, शांतीने, कॉन्फिडेंटली, खात्रीशीर की देव माझ्याबरोबर आहे, देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे, ह्या कॉन्फिडन्सने आपण फेस करू शकू. आमेन. आणि मग इतरांपुढे साक्ष राहू की घाबरलेले, भयभीत झालेले लोक, टेन्शनमधले लोक म्हणतात की तुम्हाला कसं काही वाटत नाही, तुम्ही इतके रिलॅक्स कसे काय. आणि ही आपली साक्ष असते की जेव्हा लोक म्हणतात की तुम्हाला काही टेन्शन नाही, तुम्हाला काही वाटत नाही का, भीती वाटत नाही का, नाही का बरं. आणि मग आपल्याला संधी असते सांगण्याची की का भीती वाटत नाही. मग आपण त्यांना सुवार्ता सांगू शकतो आणि प्रभू येशूचं वचन सांगू शकतो की हा अनुभव मला जसा आला तसं तुम्हाला येऊ शकतो. हे आपण छाती ठोकपणे मी जर घाबरले तर मी तुम्हाला कसं सांगणार. तुम्ही जर घाबरले, तुम्ही दुसरे तुमच्याकडे पाहून कसं काय उत्तेजित होणार, ते अजून घाबरणार. ते म्हणतील हे पण घाबरले, आम्ही पण घाबरले, हे पण आमच्यासारखीच टेन्शनमध्ये, काळजीमध्ये, आम्ही पण आहोत. फरक तेव्हा होतो जेव्हा आपल्याला माहीत होतं की देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे आणि कशासाठी तो आहे, तो काय कार्य करीत आहे, त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे, त्याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, त्याच्याकडून शिकलं पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे, त्याला खिन्न नाही केल्या पाहिजे, ज्या गोष्टी त्याला आवडत नाही त्या नाही केल्या पाहिजे, जाऊ द्या नाही म्हटलं पाहिजे की प्रभू
जे बोलू नये ते मी बोललो, जे करू नये तू माझी क्षमा. त्याच वेळेस क्षमा मागून त्याच्या संगतीत फेलोशिप, त्याला खिन्न केलं नाही पाहिजे. आणि मग कोणती परिस्थिती बाहेरून कसं जरी वातावरण असलं तरी आपल्याला खात्री होते की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आत्म्याने माझ्याबरोबर आहे. आमेन. हालेलुया. आता काही वर्षापूर्वी शास्त्रज्ञाने असा शोध लावला इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये की त्या ममीज हजारो, जवळजवळ प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आणि त्याच्यापूर्वी जवळजवळ 4000 वर्षापूर्वीच्या, म्हणजे जवळजवळ 4-5 हजार वर्षापूर्वीचे मरण पावलेले ते राजे आणि ते लोक आणि त्या पिरॅमिड आणि त्याच्यामध्ये असलेले ते शव, आणि त्या काळामध्ये त्या शवांबरोबर, त्या डेड बॉडीज बरोबर ते अन्न, धान्य आणि इतर वस्तू देखील मौलवान त्यांच्यासोबत इथं पुरत असत. आणि ह्या पिरॅमिडचा शोध लागला. त्याने ते खणून काढलं आणि ज्यावेळेस ते खोदून काढलं त्याच्यामध्ये त्यांना धान्य आढळलं. कारण इजिप्शियन धर्माचा विश्वास असा होता की माणूस मरण पावल्यानंतर त्याचा दूरच्या देशाला प्रवास सुरू होतो. मग त्या प्रवासात त्याला खाणंपिणं पण पाहिजे, म्हणून ते त्याला खाणंपिणं पण देत असत, कपडे लत्ते पण संगती देत असत, इजिप्शियन धर्माच्या विचाराप्रमाणे. आणि मग ज्यावेळेस हा शोध लागला खोदकाम केल्यानंतर त्याच्यात धान्य सापडलं. मग ह्या शास्त्रज्ञांनी, आणि ही फॅक्ट आहे, हिस्टॉरिकल फॅक्ट आहे, आणि हे धान्य 4000 वर्षापूर्वीचं जवळजवळ त्यांनी टेस्ट केलं की उन्हात ठेवून वाळवलं आणि ते ॲक्च्युली त्यांनी पेरलं, त्याला सूर्यप्रकाश दाखवला, ते वाळवलं ते धान्य आणि ॲक्च्युली जमिनीत पेरून पाहिलं आणि ते उगवलं. हा प्रयोग शास्त्रज्ञांचा यशस्वी झाला. ही फॅक्ट आहे. म्हणजे काय? म्हणजे हे की जरी 4000 वर्षापासून ते धान्य त्यांच्याबरोबर त्या पिरॅमिडमध्ये पुरलेलं होतं तरी त्या धान्यामध्ये, त्या बियांमध्ये जीवन होतं. पण ते जीवन तिथं बंद होतं. पण त्या जीवनाला ज्यावेळेस सूर्यप्रकाश वरून मिळाला, ज्यावेळेस सुपीक जमीन मिळाली, ज्यावेळेस ते पेरणं गेलं जमिनीमध्ये, त्यावेळेस ते उगवलं. तसं तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाने ते जीवन ठेवलेलं आहे, सार्वकालिक जीवन, त्याचा आत्मा ठेवलेला आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशूने सांगितलं की गव्हाचा दाणा पेरल्याशिवाय तो उगवून फळ देऊ शकत नाही, ज्यावेळेस तुम्ही आणि मी ख्रिस्तासाठी मेलेले, मृत असे समजत नाही, आपण आपलं जीवन पूर्णपणे त्याला समर्पित करून त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जीवन जगत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, ते जे जीवन आपल्यामध्ये आहे, जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, त्याचं काय क्षमता किंवा त्याचं किती सामर्थ्य आहे, किती पोटेन्शियल, हे आपल्याला कळत नाही. पण जेव्हा आपण पूर्ण समर्पण करतो, सर्व काही त्याच्या स्वाधीन करतो, त्यावेळेस त्याचं सामर्थ्य कार्य करतं. आज तुमची इच्छा आहे की तुमच्या जीवनात, तुमच्यामध्ये, तुमच्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कार्य करावं. तुमची इच्छा आहे की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पापावर, व्यसनांवर, वाईट गोष्टीवर विजय मिळावा. तुम्हाला वाटतं की घडी तेच पाप होतात आणि तेच मी कबूल करतो आणि क्षमा मागतो, की कायमचं याच्यातून मुक्त व्हावं. पूर्णपणे त्याला समर्पण. पाऊल म्हणतो मी वधस्तंभावर खेळलेला आहे. खेळल्यानंतर, मरण पावल्यानंतरच पुनरुत्थान आहे. ख्रिस्ताबरोबर, ख्रिस्तासाठी पूर्ण आपण मरण पावल्यानंतरच त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य कार्य करते. मग आज पूर्णपणे त्याला समर्पण करा. ख्रिस्तासाठी मेलेले असे समजा आणि मग तुम्ही बघा की त्याचं जीवन, त्याच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे कसं कार्य करेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. यावेळेस मी प्रार्थना करणार आहे.